नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे नवीन भाजी आहे ही। याआधी तुम्ही कधी खाल्ली आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि ही भाजी चक्क आपण ना बटाट्यापासून ना दुधी भोपळ्याच्या पासून बनवणार आहे। तर चक्क ही भाजी आपण कोवळ्यापासून बनवणार आहे। हे खाण्याचे सुद्धा असंख्य असे फायदे आहे। हा दिसायला असा असतो आणि छान असा कोवळा आहे हा। तर तुम्हाला हा माहितीच असेल की घरामध्ये वगैरे बांधला जातो, पण ह्याचा खाण्याचे सुद्धा तितकेच फायदे आहेत। साऊथ साईडला हा कोवळा खाल्ला जातो, याची भाजी बनवली जाते, पण आपल्या इकडे शक्यतो करून जास्त करून कोण खात नाही। पण याची भाजी आमच्या इकडे म्हणजे वेल वगैरे असतो, याचा दिसायला भोपळ्यासारखाच असतो याचा वेलसुद्धा। तर याची भाजी खाल्ली जाते। तर आज मी त्याचीच भाजी बनवणार आहे। तर बाजारातून छान वगैरे असा कोवळा आणलेला आहे आणि हा धुवून घ्यायचा आहे, कारण की याला भेंडीला जशी कूस असते तशीच त्या प्रकारे याला कूस असते। तर याचा आता मी 2 भाग करणार आहे। अर्धा भाग आत्ता करणार आहे आणि अर्धा भाग परत करणार आहे। तर याचे 2 भाग केलेले आहेत आणि छान असा हा कोवळा आतून कोवळा लुसलुशीतच आहे। इथे बघू शकता, याला अजून बी वगैरे तयार झालेले नाहीत। तर भाजी करायची असेल तर असाच निवडून घ्यायचा, छान असा कोवळाच बघून घेऊन यायचं। तर याची सालं काढून घेणार आहे। सालं काढणे फार गरजेचे आहे, थोडीशी कठीण असतात, पण सालं एकदम छान असा कोवळा लूस असेल तर तुम्ही याची सालं नाही काढली तरी चालेल। पण काढणे का गरजेचे असते, कारण की भेंडीला जशी कूस असते तशी याला थोडीशी अशी वरून कूस असते, त्यामुळे सालं काढून घ्यायची। तर सालं काढत आल्यानंतर याला मी बारीक असा चिरून घेणार आहे। तर हिरवा गरगरीत हा कोवळा आहे, पाहू शकता। तर याचा ज्यूससुद्धा पिला जातो वजन कमी करण्यासाठी, किंवा कुणाला उष्णतेचे वगैरे प्रॉब्लेम असतील तरीसुद्धा ह्याचा ज्यूस पिला जातो, कारण की हा मुळातच इतका थंड हा भोपळा असतो आणि पाणीदार असतो। तुम्ही ह्याची टेस्ट अशी नुसती जरी खाल्ला तर ह्याची काकडीसारखी थोडीशी टेस्ट लागते आणि दुधी भोपळ्यासारखी सुद्धा टेस्ट लागते। तर तुम्हाला माहिती आहे का, आगऱ्याचा पेठासुद्धा यापासूनच बनवला जातो, पण त्याचे असे मोठे असे पेठे असतात, त्याच्यापासून हा पेठा बनवला जातो आगऱ्याचा। हा छोटा आहे, त्यामुळे याची भाजी बनवली जाते। तर बारीक शक्य होईल तितके हे बारीक चिरून घ्यायचे आहे। इथे आपण पाण्याचा कोणताही वापर करणार नाही, याला धुण्याची वगैरे गरज लागत नाही, कारण की जो कोवळा आहे तो आपण अगोदरच धुवून पुसून घेतलेला आहे, त्यामुळे आता धुण्याची वगैरे गरज नाही, कारण की पटकन चिरला की आपण पटकन ही जी भाजी बनवणार आहे। तर अशा प्रकारे मी हा चिरून घेतलेला आहे आणि 2 मिनटं तेल वगैरे मी ते काही टाकलेलं नाही, तर थोडासा हा भाजून घेणार आहे। भाजून म्हणजे थोडंसं यातलं पाणी थोडंसं कमी व्हावं, यासाठी थोडासा इथे मी भाजून घेणार आहे। भाजल्याने ह्याची टेस्ट आणखीन थोडीशी वाढते, त्यामुळे मी इथं 1-2 ते 3 मिनटं हा भाजून घेणार आहे। तर भाजून झालेला आहे आणि मी हा बाजूला काढून घेणार आहे। तर साहित्य काय काय घेतले ते सांगते। मी कांदा घेतलेला आहे, टमॅटो घेतलेला आहे, थोडंसं आलं आणि कच्ची हळद आहे ती किसून घेतलेली आहे, आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, मी ते 4 ते 5 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। आता टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल फोडणीसाठी। तर तेल चांगलं तापलेलं आहे आणि यामध्ये मी टाकलेले आहे मोहरी चांगली तडतडून झालेली आहे। यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे जिरे। हे माझ्याकडे मसाले पान आहे ते वापरलेलं आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे कढीपत्तासुद्धा वापरू शकता। आता यामध्ये टाकणार आहे मी हिरवी मिरची चांगली तळून घ्यायची आहे, आणि त्यातच मी आता टाकणार आहे तो म्हणजे कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। शक्य होईल तितका गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे आपल्या ज्या कोवळ्याची भाजी करणार आहे त्यामध्ये कांद्याची टेस्ट खूप छान येते। तर इथे तुम्ही लसूणाची सुद्धा फोडणी देऊ शकता, लसूण भरपूर प्रमाणात वापरायचा आणि अशाच या प्रकारे तुम्हाला फोडणी देऊन घ्यायची आहे। याची सुद्धा भाजी खूप छान लागते। तर कांदा चांगला माझा गुलाबी कलर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। तर आता आपण टाकणार आहे यामध्ये टमॅटो। आता यात मी टमॅटो टाकलेला आहे। टमॅटो चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे, थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे टमॅटो तेलामध्ये छान असा। टमॅटो 1-2 ते 3 मिनटं चांगला परतल्यानंतर यामध्ये जे आपण मसाले टाकणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर ह्यात सर्वप्रथम जे मी साईडला थोडंसं अद्रक आणि हळद कच्ची होती ती किसून घेतली होती, ती यामध्ये टाकलेली आहे, म्हणजे त्याचा कलर खूप हळदीचा चांगला येईल भाजीला। आता वरून मी दुसरीसुद्धा हळद थोडीशी वापरणार आहे,
कारण की ही कच्ची हळद आहे, कलर पाहिजे तसा आलेला नाही यामुळे. तर यामध्ये मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ 1 चमचा. 1 चमचा लाल तिखट आपलं घरगुती आहे ते टाकलेलं आहे. अर्धा चमचाला थोडंसं कमी इथे मी हिंग टाकलेलं आहे. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे, जो घरगुती गरम मसाला आहे. तुम्ही यामध्ये पावभाजी मसाला किंवा जो तुमच्याकडे गरम मसाला आहे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि शक्य असल्यास गोडा मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर यामध्ये मी टाकलेला आहे चांगला मसाला भाजल्यानंतर जो आपण कवळा छान असा भाजून घेतला होता तो टाकायचा आहे. इथे पाणी आपल्याला 1 थेंबसुद्धा वापरायचं नाही, कारण की मुळातच कवळ्याला पाणी खूप छान असतं, त्यामुळे इथे पाणी वापरण्याची गरज नाही. झाकण लावून आपल्याला मंद गॅसवरती हे 5 ते 10 मिनटं असे शिजवून घ्यायचं आहे. अधूनमधून भाजी ही पलटून घ्यायची आहे, जेणेकरून खाली लागू नये यासाठी. अधूनमधून पलटून घेतली की काय होतं, भाजी एकसारखी अशी शिजली जाते यासाठी. आता अजून थोडीशी ही शिजणे बाकी आहे, त्यामुळे मी आणखीन 1-2 मिनटं ह्याला शिजवून घेणार आहे. तर याचं सांबारसुद्धा साऊथ साईडला बनवतात, ते सुद्धा सांबार खूप छान लागतं. जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे मी ह्याचं सांबारसुद्धा खाल्लं होतं. तर आणखीन 1-2 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता भाजीची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे आणि आपला हा कोवळा छान असा शिजलेला आहे. आता पलटून बघायचं आहे आणि शिजला आहे की नाही ते पाहायचं आहे. याला तेलसुद्धा चांगलं सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपला हा कोवळा छान असा शिजलेला आहे. तर शिजल्यानंतर यात मी टाकलेली आहे कोथिंबीर आणि ही आपली भाजी ही सुकी तयार झालेली आहे. तुम्ही यामध्ये थोडीशी मुलं वगैरे खात असतील तर यामध्ये थोडीशी गुळाची चिमट टाका. थोडासा गूळ टाकला तरी चालेल. थोडीशी गोडसर झाली की मुलंसुद्धा आवर्जून खातात आणि तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता ही भाजी. आणि ही भाजी तुम्ही याच्या आधी कधी खाल्ली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा.